मनस्ताप करत राहायचे आणि तो मनस्ताप एवढा मला डिप्रेशन मध्ये घेऊन गेला की त्या डिप्रेशन मध्ये कधी मी जाऊन पोहोचले तेही मला समजलं नाही। परंतु मी अशी एक साधना माझ्या जीवनामध्ये आत्मसात केली आणि त्या साधनेद्वारे तो मनस्ताप असेल किंवा मी डिप्रेशन मध्ये असेल त्यातून ना मला बाहेर पडण्यास खूप काळ गेला, परंतु तो सराव मी माझ्या जीवनामध्ये केला आणि ती एकच साधना माझ्या जीवनामध्ये मी आत्मसात करून माझ्या जीवनाकडे ना मी सकारात्मकतेने मी पुढे चलत गेले। आणि ही साधना तर आपण रोजच्या जीवनामध्ये वापरतो। मी ना अशा माझ्या जीवनामध्ये ती ईश्वर कृपा असेल किंवा परमेश्वराचे काही माझ्या जीवनामध्ये पाठवण्याचे काही संकेत असतील, मी अशा गुरूंना वाचण्याचा प्रयत्न केला किंवा असे महात्मे असतील किंवा पुस्तक आली आणि त्या पुस्तकाद्वारे माझ्या जीवनामध्ये बराचसा काही बदल झाला। परमहंस योगानंदजी आणि त्या पुस्तकामध्ये असं काही माझ्या जीवनामध्ये बदल घडण्यासारखे जीवन बदलले की म्हणजे मी त्या साधनेद्वारे असेल किंवा त्या पुस्तकातील बरेचसे काही पॉइंट ना मी माझ्या जीवनामध्ये तुमच्यासाठी ना, तुम्ही जर कठीण काळामध्ये असाल आणि तुमच्यावरही अशी मनस्ताप होत असेल की मी मला मार्गच दिसत नाहीये, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरणारा व्हिडिओ असणार आहे। प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे काही किस्से घडत असतात किंवा रोजच्या जीवनामध्ये आपण काही ना काही आपल्यावरती जबाबदाऱ्या येऊन पडतात आणि रोज काही ना काही आपल्यावरती घडामोडीही आपण ऐकत असतो। या समाजामध्ये ना काही न्यूज ऐकण्यात येतात किंवा काहीही आपण जे पण काही पाहतो ते आपल्यावरती ना नकारात्मक प्रभाव पाडतात। आपले शब्द आपल्याला दिशाही दाखवतात आणि आपल्या जीवनामध्ये जे पण काही दशाही बदलण्यास मदत करतात। आपली दशा ही आपण ना एखादा बघा आपल्या शब्दांवरतीच ना प्रत्येक वेळी शब्दच आपल्याला जीवन घडवत असतात। तुम्ही आताच्या स्थितीमध्ये की सकारात्मक बोला किंवा नकारात्मक शब्दांचा उपयोग करू नका, हे प्रत्येक वेळी आपण बरेचसे व्हिडिओ पाहतो, परंतु माझ्या जीवनामध्ये ह्या शब्दांचाच परिणाम खूप चांगला घडायला लागला। ज्यावेळेस माझ्यावरती नकारात्मक शब्द माझ्यावरती येले त्यावेळेस मनातून मी सतत ना चांगले शब्द बोलण्याचा प्रयत्न केला। तो नकारात्मक शब्द आपण जे आपल्या मनापर्यंत पोहोचू न देणं हे फक्त आपण प्रत्येकाला ना आय एम सॉरी म्हणून आपण कोणाला बाजूला होऊ शकत नाही, परंतु त्या आय एम सॉरीच्या पाठीमागे आपण बोललेले जे शब्द असतो ते कधीही माघार घेता येत नाही, कारण ते शब्द एवढे दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचून गेलेले असतात की त्या मनामध्ये ते पूर्ण आपले जे पण काही नातेसंबंध असतील किंवा बऱ्याच काही गोष्टी आहेत ना त्या ना बोलण्यामुळे सुधरत असतात। म्हणजे आपण जे पण काही बोलतो किंवा आपण एखाद्या व्यक्तीबद्दल टीका असेल, काही चांगल्या गोष्टी असतील, वाईट गोष्टी असतील, जीवन घडवायचंही काम करतात आणि जीवनाची दुर्दशा करण्याचंही शब्द काम करतात आणि आपली भाषा आणि आपले जे पण काही बोलणे आहे ना तेच आपले जीवन घडवत असतात। एखादा शब्द समोरून तर व्यक्ती छान आहे असं बोलून जातो, परंतु मनामध्ये भाव वेगळे असतात किंवा जेलसी असते, एखाद्याबद्दल द्वेष असतो आणि राग असतो, परंतु तो समोरून व्यक्ती कधीही व्यक्त करत नाही आणि समोरून छान वागणूक करतोय, परंतु त्याचे भाव हे ना शब्दाद्वारे नक्कीच पोहोचवण्याचं काम करतात। बघा, एक आई जर आपल्या घरी एखादं बाळ खेळायला आले तर आपल्या मुलाला ती आईला कुरवाळून प्रेमाने सांगते आणि दुसऱ्याच्या मुलाला प्रेमाने सांगते, परंतु त्या मुलाविषयी मनामध्ये प्रेम नसतं। आपल्या मुलाविषयी आपले भाव चांगले असतात आणि दुसऱ्याच्या मुलाविषयी खूप छान बोलते, परंतु वेगळे भाव असतात किंवा त्याच्या मनामध्ये प्रेम भावना नसते किंवा भावना आणि हे आपलं मूल आणि दुसऱ्यांचं मूल ह्यामध्ये फरक असतो। तसंच आपलं प्रत्येक वेळी ना व्यक्ती ना आपल्या बाबतीत असेल किंवा दुसऱ्याच्या व्यक्तीमध्ये बोलत असताना ना भेदभाव, आपले जे पण काही भावना असतात ना त्या कधी चांगल्या भावना असतील असं कधीही सांगता येत नाही। तोच माझ्या जीवनामध्ये परिणाम घडायला लागला, कारण अशी व्यक्ती माझ्या आजूबाजूला होते की जे ना समोरून तर गोड बोलत होते, परंतु त्यांचे जे आतले भाव होते किंवा जे आतले इंटेन्शन होते ते माझ्यापर्यंत जरूर पोहोचत होते। कारण की म्हणतात ना की आशीर्वाद हे चांगले काम करतात, परंतु जे पण काही आपले शब्द असतात ते ना आपल्या जीवनामध्ये आपण एखादा मंत्र आपण जर करायला बसलो किंवा आपण ओम शब्दांचा आपण मंत्र 21 वेळेस करतोय, परंतु आपण तो ओम ओम जरी आपण म्हणत बसलो तरी आणि आपलं लक्ष जर दुसरीकडे असेल तर त्यामध्ये काहीच म्हणजे ऊर्जा नसते। आणि ज्या वेळेस आपण ओम मनापासून त्यामध्ये भाव प्रकट करून ज्यावेळेस आपण ओमचं आपण मंत्र जाप करतो त्यावेळेस ना भावना आणि आपली दैवीय ऊर्जा आपल्यासोबत कनेक्ट होत असते। म्हणून आपण जे पण काही आपल्या भाषेला आपण जे मनापासून घेतो ना
की आपण ना सतत ना त्या भाषेकडे ना म्हणजे दुर्लक्ष करतो, किंवा भाषा म्हणजे काय, बोलून गेलं म्हणून काय झालं, तुझ्या मनाला काही खड्डे पडतायत का काय, जाऊ दे ना, ती बोलून गेली, असं आपण प्रत्येक वेळी चेष्टा मस्करी ह्यामध्ये बोलून जातो. परंतु ह्या भाषेचा परिणाम आपल्या जीवनावरती बराचसा होतो. म्हणून मला माझ्या जीवनामध्ये मी ना प्रत्येक वेळी ना ह्या वाक साधनेचा माझ्या जीवनामध्ये सतत उपयोग करत असते. वाक साधना दुसऱ्यांनाही बोलण्यासाठी उपयोगी ठरते आणि स्वतःसाठीही उपयोगी ठरते. कारण आपल्या भाषेमुळे किंवा आपल्या भावनेद्वारे आपण कोणाला दुखावत तर नाही ना, ह्याची जरूर काळजी आपण घेणं गरजेचं आहे. आणि हा धडा माझ्या जीवनामध्ये मी आत्मसात केला. आणि बघा, ज्यावेळेस पण माझ्या बरोबर मनस्ताप होत होता किंवा बरेचसे माझ्यावरती नकारात्मक शब्द येत होते, त्यावेळेस मी ना त्या वाक साधनेनं असेल किंवा माझ्या भावनेद्वारे मी सतत मनामध्ये ना, ज्यावेळेस मी साधने ध्यानाला बसायचे, 10 मिनिट मी मेडिटेशन म्हणजे ओम मंत्र म्हणत असताना ह्या जे पण काही नकारात्मक शब्द आहे ते ना आपण डिटॉक्स करणं किंवा आपण बाहेर काढून टाकणं गरजेचं असते. आणि चांगले भाव आपल्यामध्ये घेणं हे सर्वात महत्वाची गोष्ट असते. म्हणून ही मी साधना करायला सुरुवात केली. आणि आपल्या भाषेद्वारे असेल, एखाद्याच्या शब्दाच्या द्वारे असेल, आपण आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या जीवनाची सकारात्मक शब्द बोलले ना, की तो व्यक्ती ऑटोमॅटिक म्हणजे त्याची तब्येत पण ठीक व्हायला लागते आणि त्याची मनस्थिती पण स्ट्रॉंग व्हायला लागते. आपली भाषा असेल आणि आपली बोलणी असेल, हे जे पण काही आपण जे काही बोलतो ते आपण विचार करून आपल्यामध्ये आत्मसात करणं गरजेचे आहे. त्यामध्ये दिशा देण्यासाठी योगदान ठरत असेल तर मला जरूर टाईप करायला विसरू नका. किंवा जो पण काही आपण आहार घेतो तो आपण जसं सात्विक आपल्या शरीरासाठी हवा असतो, तसा आपल्या विचारांमध्ये शब्द असतील, आपल्या जे पण काही भावना असतील, त्यांना सकारात्मकतेचा जर आपण त्याला आपण खाऊ आपल्या शरीराला, आपल्या मेंदूला दिला, तर आपलं जीवन आणि आपली जी मेंटल स्थिती आहे ती नक्कीच जीवनामध्ये सुधारू शकते. म्हणून परमहंस योगानंद जी असतील किंवा असे जे पण काही मी गुरु लीडरशिप मी पुस्तकं वाचलेली आहेत, त्यामधून जे माझ्या जीवनामध्ये आत्मसात केलेलं आहे की आपल्या स्वतःसोबत आपण कसे वागतो, एकदा ट्राय करायला विसरू नका. थँक्यू.